मुंबई कधीही न झोपणारं शहर. पण याच मुंबईचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, वाढती लोकसंख्या. जगातील सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या शहरांच्या लिस्टमध्ये मुंबई 9व्या क्रमांकावर आहे. देशभरातून लोक आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतात आणि रात्रंदिवस स्वप्नांच्या मागे पळतात. याच मुंबईनं अनेकांना मोठे फिल्म स्टार, उद्योगपती बनवले. मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास फिल्म इंडस्ट्री आहे. आशियाचे तिसरे मोठे स्टॉक एक्सचेंज मुंबईमध्ये आहे. भारताचं आर्थिक केंद्र मुंबई आहे. परंतु मुंबईला कायम एक प्रॉब्लेमचा सामना करावा लागतो, ते म्हणजे कमी क्षेत्रफळात असणारी भयंकर गर्दी. मुंबईमध्ये 2023 मध्ये 2022च्या तुलनेत 1.6% लोकसंख्येत वाढ झाली आहे. याचा वाईट परिणाम सगळ्याच गोष्टींवर दिसून येतो. अनप्लॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर, वाढत्या झोपडपट्ट्या, ट्रॅफिक प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम आणि अजून बरंच काही. या सर्व कारणांमुळेच 1971 मध्ये दुसऱ्या मुंबई अर्थात नवी मुंबईची स्थापना केली गेली. परंतु सध्याच्या मुंबईमध्ये 2.1 कोटी लोकांची गर्दी बघता अजून एका तिसऱ्या मुंबईची गरज लवकरच भासणार आहे. 2015 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या नैना स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मांडला होता, तीच ही तिसरी मुंबई. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जवळ 371 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये नैना सिटी बनवण्याचे काम सुरू आहे. नैना सिटीचे संपूर्ण नाव नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया आहे. 2015 मध्ये नैना स्मार्ट सिटीबद्दल अनाउन्समेंट झाल्यानंतर पुढे 2017 पासून येथील जमिनी मिळवण्याचे काम सुरू झाले. सध्या जमीन अधिग्रहण करण्याचं काम सुरू असलं तरी अजून बरीच जमीन अधिग्रहण करायची बाकी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे येथील स्थानिक लोकांचा या प्रोजेक्टला असणारा विरोध. त्यांचे म्हणणे आहे की नवी मुंबई शहर बनवताना ज्या लोकांच्या जमिनी गेल्या होत्या त्यातील काहींना योग्य मोबदला मिळाला नाही. यावर उपाय म्हणून सिडकोनं एक योजना राबवली आहे. यात डेव्हलप झालेल्या एरियामध्ये 40% भाग हा त्या जमीनदारांकडे असेल आणि 60% भाग हा बाकी इन्फ्रास्ट्रक्चरच्या निर्मितीसाठी वापरला जाईल. यामुळे ते जमीनदार सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये पार्टनर बनतील. तरी सुद्धा अजून येथील खूप लोकांचा विरोध हा आहेच. नैना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे काम सिडकोकडे आहे. सिडकोनंच नवी मुंबईला विकसित केलं होतं. नैना सिटी ही 12 टाउन प्लॅनिंग स्कीम्समध्ये पसरलेली असणार आहे आणि या प्रत्येक टाउनचा एक वेगळा मास्टर प्लॅन असणार आहे. मे 2022 मध्ये स्टेट गव्हर्नमेंटनं 4, 5, 6 आणि 7 या टाउनच्या कामासाठी अप्रुव्हल दिले आहे. 2024 मध्ये नैना सिटीचे ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन वर्क सुरू होईल. नैना स्मार्ट सिटी ही एक हायली स्मार्ट सिटी असणार आहे. संपूर्ण सिटी ही CCTV कॅमेरे आणि इतर सेफ्टी मेजर्स असणार आहेत. पूर्ण सिटीमध्ये हायली स्पीड इंटरनेट सुविधा आणि जबरदस्त IT इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहेत. या सिटीत रेसिडेन्शियल एरिया, कमर्शियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया आणि इन्स्टिट्यूशनल एरियाज, या पूर्ण सिटीला हायटेक रोड्स आणि मेट्रोने जोडण्याचा सिडकोचा मानस आहे. स्मार्ट सिटी म्हटल्यावर इथे सर्व काही स्मार्ट असणार आहे. जसे की इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लायसाठी स्मार्ट ग्रिड्स असतील, स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट अशा हायटेक सोयी सुविधा असतील. सध्या नैना सिटीचे काम जरा हळू सुरू आहे, परंतु एकदा नैना सिटी डेव्हलप झाल्यानंतर ती महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक मेजर इकॉनॉमिक आणि कमर्शियल हब बनेल आणि ही तिसरी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनचा एक महत्त्वाचा भाग असेल. तुम्हाला या तिसऱ्या मुंबईविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा.